बुल्ढाना जिले में जल संसाधन विभाग के पूर्व मुख्य अभियंता विजय पांढरे ने दावा किया है कि अजित पवार द्वारा लगाए गए घोटाले के आरोप 100% सही है। पांढरे के मुताबिक कृष्णा घाटी परियोजना के तहत हजारों करोड़ रुपए के सिंचाई घोटाले हुए। उन्होंने कहा कि अजित पवार अब सिर्फ 100 करोड़ की बात कर रहे हैं, जबकि असल भ्रष्टाचार कई ज्यादा बड़ा है। विजय पांढरे ने यह भी आरोप लगाया कि सत्ता और विपक्ष दोनों इस भ्रष्टाचार में शामिल है। इस बड़ी और सनसनीखेज राजनीतिक खबर से हलचल मच गई है। अब देखना होगा कि सत्ता और विपक्ष इस पर क्या आगे बयान देती है। हा मुद्दे उचलण्याचं कारण फक्त ते पिंपरी चिंचवडची महानगरपालिकेची निवडणूक पुन्हा आणि तिथे त्यांना काहीतरी सांगायचं आहे की नुसतं मी एकटा भ्रष्टाचारी नाही, तुम्ही सुद्धा भ्रष्टाचारी आहे आणि ही गोष्ट खरी आहे. राष्ट्रवादी जसे भ्रष्टाचारी आहेत तसे भाजप सुद्धा भ्रष्टाचारी आहे, यात काय त्या शंका. आणि म्हणून ते एकमेकांवर चिखल उडवत आहेत आणि निवडणुका झाल्यानंतर हे एकमेकांच्या गळ्याला मिठाई मारणार आहेत. हे खोटं नाटक आहे, हे काही खरं नाही. आणि आपण जर पाहिलं तर अजित पवार या विषयावर बोलत नव्हते, परंतु गेल्या काही दिवसापासून अजित पवार आता या विषयावर बोलायला लागले. पण त्यांच्याच युतीमध्ये जे सध्या आहेत तेच आता बावनकुळे त्यांच्या पक्षाचे म्हणतायत भाजपचे की आमच्याजवळ सगळे पुरावे आहेत. आधी फडणवीसही म्हणत होते की बैलगाडी भरून आमच्याकडे पुरावे आहेत. आता राज ठाकरेंनी टीका केली आहे, मग ते पुरावे द्या. त्याच्यानंतर आता संजय राऊतांनी असं काही स्टेटमेंट केलं की आरोप करू नका, पुरावे द्या अजित पवार. हे सगळं एकंदरीत जर पाहिलं हे महायुतीमधलेच आहेत, विरोधक टीका करतात. पुढे काय होणार आहे याचं? हे बघा, पुरावे सरकारकडे सगळे आहेत. मी जे काही 3-4 पत्र दिले आहेत ना, ते जरी तपासले तरी तुम्हाला अजितदादाच्या सही सगत कसा भ्रष्टाचार झालेला आहे, कायदे उल्लंघन, ज्या गोष्टी करूच शकत नाही त्या गोष्टी कशा केलेल्या आहेत, हजारो कोटी कसे काढले गेलेले आहेत, मी माझ्या एका पत्रात नमूद केलेलं आहे. परंतु सरकार त्याच्याकडे लक्ष देत नाही ना, कारण हे सगळी मिली बघत आहे. आणि तुम्हाला मी सांगतो, हे सगळे पैसे सगळे जण मिळून खात असतात. सत्ताधारी जास्त मोठा वाटा घेते, पण विरोधी पक्षांना सुद्धा त्यांचा वाटा दिला जातो. ही पद्धत पूर्वीपासून आहे. त्याच्यामुळे नुसते सत्ताधारीच भ्रष्ट आहे असे नाही, तर बहुतांशी विरोधी सुद्धा हे बघा, स्वच्छ माणसं आजच्या काळात 2% सुद्धा नाहीत. 98% पुढारी भ्रष्ट आहेत. आणि जे चांगले पुढारी आहेत ना, त्यांना एका बाजूला केलं जातं, घरी पाठवलं जातं. आणि आज गुंडांचं राज्य आहे सगळं. आता कोण सत्तेमध्ये बसलेलं आहे तुम्ही बघा. आताची एकंदरीत परिस्थिती पाहिली तर भाजप आता हे सगळे अजिताचे घोटाळे बाहेर काढील, पुरावे कोर्टापर्यंत सादर केले असं वाटतं तुम्हाला? अजिबात नाही, हे खोटं नाटक आहे. कारण की भाजपने जर काही काढलं ना, तर भाजपचे सुद्धा कितीतरी घोटाळे आहेत ना. मग भाजपच्या घोटाळ्यांविषयी सुद्धा चितळे कमिटीमध्ये लिहिलं गेलेलं आहे. जळगावचे तापी नदीवरचे काही पूल आहेत, 3 पूल करंट DSRला, खरं म्हणजे पूल करण्याचं काम BNCचं असतं. BNCने त्याचं टेंडरही काढलं होतं, परंतु त्यांचे टेंडर हे 15% आसपास अभाव आले. त्याच DSRला BNCने नकार दिला की आम्ही 15% अभाव देणार नाही, आम्ही फार फार तर 5% अभाव, 5% पर्यंत अभाव मंजूर करू. पण कॉन्ट्रॅक्टरने काय केलं, कॉन्ट्रॅक्टर लोकांनी इरिगेशन डिपार्टमेंटला कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना सांगितलं की हे सगळे पूल BNCचे काढून तुम्ही इरिगेशनला घ्या, तुम्ही नव्याने टेंडर काढा आणि मग आम्ही टेंडर भरू आणि मग ते तुम्ही ऍक्सेप्ट करा. त्या पद्धतीने त्याच एस्टिमेटवर त्याच रेटचं टेंडर काढण्यात आलं आणि या कॉन्ट्रॅक्टर लोकांनी 60%, 70%, 80% अबाव टेंडर भरले. आणि ज्या रेटला 15% सुद्धा BNC रेडी नव्हतं टेंडर ऍक्सेप्ट करायला, तिथे त्याच रेटला 60%, 70%, 80% पुलाचे टेंडर ऍक्सेप्ट झालेले आहेत. आणि ही गोष्ट चितळेंनी त्यांच्या अहवालात नमूद केलेली आहे. याची चौकशी करा असं म्हटलेलं आहे. परंतु फडणवीसांनी ती चौकशी न करता उलट अजितदादांना क्लीन चिट दिलेली आहे. त्याच्यामुळे हे सगळे बदमाश आहेत.